गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये आहोत आणि गेल्या वेळेस आपण कुठला श्लोक केला होता? यू आर एबल टू सी माय स्क्रीन नाव? स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? आर यू एबल टू सी चॅप्टर हो 11? हो हो, दिसत आहे. परफेक्ट. So let us go to chapter 11 मध्ये we are going on to verse number 10. याच्यावर आपण आहोत सध्या. So let's get started with text number 10 आणि 11 ह्या दोन्ही श्लोकांना प्रभुपादांनी एकत्र घेतलंय. आपणही एकत्र घेऊ. अनेक वक्त्र नयनम अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपम लेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. हे श्लोक आहेत. म्हणून बघू का मी जसं आपली अवनी म्हणते तशी. लेट्स ट्राय दॅट. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम दिव्यमाल्याम्बरधरम लेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. असे हे दोन श्लोक आहेत, 10 आणि 11. त्याच्याबद्दल इंग्रजीचं जे ट्रान्सलेशन आहे, प्रभुपाद सांगतात की अर्जुन सॉ इन दॅट युनिव्हर्सल फॉर्म अनलिमिटेड माउथ्स, अनलिमिटेड आईज, अनलिमिटेड वंडरफुल विजन्स. The form was decorated with many celestial ornaments and bore many divine unpraised weapons. He wore celestial garlands and garments, and many divine scents were smeared over his body. All was wondrous, brilliant, अनलिमिटेड आणि एव्हर एक्सपॅन्डिंग. तुम्ही जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर विज्ञान आपल्याला सांगताय की दिस युनिव्हर्स इज एक्सपॅन्डिंग. तर गीतेमध्ये तर हे कित्येक हजार वर्षापूर्वी सांगितलं होतं, नाही का? म्हणजे तेव्हा आपल्याला माहिती होतं की दिस युनिव्हर्स इज एक्सपॅन्डिंग म्हणून. ओके, त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात? बहुडोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत बहुदिव्य अलंकार सज्ज दिव्यायुधे बहु दिव्य वस्त्रे फुले गंध देऊनी सर्वतोपरी आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंत तो. बहुडोळे मुखे, डोळे पण बहु आहेत, मुख पण मुख आहे, ज्या दर्शने बहु अद्भुत, सगळी दर्शनं जी आहेत ती अद्भुत आहेत. बहुदिव्य अलंकार, सगळे दिव्य अलंकार जे बहु बहु म्हणजे खूप आहेत. सज्ज दिव्यायुधे बहु, दिव्य आयुधे सज्ज आहेत, ती पण बहु आहेत. दिव्य वस्त्रे फुले गंध लेवनी सर्वतोपरी, म्हणजे सगळीकडे गंध लावलेला आहे. आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंत तो. असं सगळीकडनं आश्चर्याने भरलाय तो देव, विश्वव्यापी आहे आणि अनंत आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपण पहिले हे बघू ना, मुक्तछंद. वदने नयन अनेक या विश्वरूपात तैसीच अनेक असती अनेक दृश्ये अद्भुत आणि दैदिप्यमान आभूषणे अनेक चमकदार शस्त्रे हातात उंच कितीक. हे सगळं त्यांनी 10 आणि 11, 10वा श्लोक आहे. आणि त्यानंतर 11वा जो आहे तो दिव्य फूलमाला व वस्त्रे नेसली सुगंधी द्रव्ये शरीरावरी लेपिली विश्वरूप देवाचे विस्मयकारक जासी मुखे चहू बाजूनी अनेक. 11 वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? अति अद्भुतेही पाहतोची त्यात किती एक तोंडे व डोळे अनंत नसे मोजणीही अलंकार दिव्य धरी हाती शस्त्रे किती तीही दिव्य. अति अद्भुतेही पाहतोची त्यात, सगळी अद्भुत दृश्य मी बघतोय.
किती एक तोंडे व डोळे अनंत. कित्येक तोंड आहेत त्याची आणि डोळे त्याचे अनंत आहेत. नसे मोजणी ही अलंकार दिव्य. अलंकार जे दिव्य अलंकार आहेत त्यांची मोजणी होऊ शकत नाही. धरी हाती शस्त्रे किती, तीही दिव्य. सगळी शस्त्र जी आहे हातामधली ती देखील दिव्यच आहेत. नंतरच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? किती फूलमाळा व वस्त्रे ही दिव्य, शरीरावरी त्या सुगंधी ही द्रव्य. बघूनी असे रूप भावे चकित, जयासी चहूबाज तोंडे अनंत. किती फुलमाळा आहेत, वस्त्रे किती दिव्य आहेत, शरीरावर त्याच्या सुगंधी द्रव्य आहेत. असं बघून रूप व्हावं चकित, आपण चकित होतो. ज्याला चारी बाजूंकडनं तोंडे अनंत अशी आहेत. तर त्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात बघा, ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात की अनेक वक्त्रनयनम, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यान एकोत्त्यदायुधम. ज्यामध्ये अनेक मुख व नयन होते, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले. हं? असं त्याचं रूप होतं. मग तेथ सैंध देखे वदने, जैसी रमानायकाची राजभुवने, नाना प्रगटिली निधाने लावण्य श्रियेची. मग त्याने तेथे अनेक मुखे पाहिली, अनेक त्याला तोंड दिसली. ती मुख जणू काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती. लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा नवरा. त्याच्याकडे लक्ष्मी आहे म्हणजे ज्याकडे सर्व ऐश्वर्य आहे तो. तो श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती. सो लाईक देअर अबोर्ड. अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रगट झालेली भंडारेच होती. की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे. वक्त्रे हा शब्द आहे बघा, वस्त्रे नाही आहे, वक्त्रे. वक्त्रे म्हणजे मुख. तर किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले, किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झालं, तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुख पाहिली. तया ही माझी एकैके, साव्याची भयानके, काळरात्रीची कटके उठवली जैसी. त्यात देखील कित्येक मुख जणू काय प्रलय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती. म्हणजे काही काही मुख जी होती कृष्णाची ती फार मनोहारी होती, सुंदर होती. परंतु काही मुख जी होती ती सहजच भयंकर होती. म्हणजे कसं आहे की ह्या सृष्टीमध्ये सृजन आणि संहार म्हणजे क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन या दोन्ही गोष्टी सतत होत असतात. दे आर हॅपनिंग इन रिअल टाइम. ओके, म्हणजे कुठेतरी सृष्टीचं सृजन होत असतं आणि कुठेतरी संहार होत असतो. म्हणजे आता आपली आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर माझ्या मागे तुम्हाला जे विंटरचं चित्र दिसतंय ना, तर ह्याच्यामध्ये सगळा बर्फ पडलाय. तर ह्याच्यामध्ये झाडांची जी पानं आहेत ती सगळी गळलेली आहेत. ह्याच्या आधीच फॉलमध्येच गळली आणि विंटरमध्ये हा सगळा बर्फ जमा झाला. तर असं दिसेल की इथे सृष्टी आता लयाला गेलेली आहे. परंतु जेव्हा पुन्हा एकदा स्प्रिंग येईल, अजून 1-2 महिन्यांनी, तेव्हा ही सृष्टी पुन्हा एकदा जीवित होईल. याच्यातनं फुलं येतील पहिले, मग पानं येतील. हं. परंतु आपण समजा ह्या गोलार्धाच्या दुसरीकडे गेलो, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये सध्या हिवाळा आहे. त्यामुळे जिथे बर्फ पडू शकतो तिकडे बर्फ आहे. परंतु दक्षिण गोलार्धामध्ये आता सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे तिथे सृष्टी बहरलेली आहे, नाही का? तर एकाच क्षणी डिपेंडिंग अपॉन द कंडिशन वेगवेगळ्या प्रकारची दृश्य आपल्याला दिसू शकतात. तर समजा तुम्हाला तुमच्या दृष्टीसमोर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया एकाच वेळेस दिसले, तर काय दिसेल? की अमेरिकेमध्ये भयानक थंडी आहे आणि सगळी जी जीवसृष्टी आहे किंवा वनस्पती सृष्टी आहे ती सध्या झोपलेली आहे. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये ह्याच क्षणी बहर आले आहे, नाही का? तर अशा प्रकारची
सृष्टी सगळीकडे वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या मुखांनी आपल्याला दिसते. म्हणजे अर्जुनाला कृष्णाने स्वतःचं जे रूप दाखवलं, त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची दृश्य त्याला एकाच वेळेस दिसली. तर हे मी तुम्हाला आता भौतिक उदाहरणावरून समजावून सांगितलं. आपण जर आपला आत्ताचा अनुभव लक्षात घेतला, तर काय होतंय, की तुम्हाला जो शब्द ऐकू येतोय, तो शब्द ऐकल्याबरोबर त्याच क्षणी विरून जातोय. उरत नाहीये काहीच. प्रत्येक क्षण जो आहे ना, प्रत्येक क्षणामध्ये सृजन होतं. प्रत्येक क्षणामध्ये स्थिती असते आणि प्रत्येक क्षणामध्ये लय देखील होतो. दिस हॅपन्स ऑल इन रिअल टाईम. आपल्याला बघा, आपल्याला फक्त वर्तमान काळाचा अनुभव येतो नेहमी. आणि वर्तमान काळ म्हणजे काय तुम्ही विचार करा. वर्तमान काळ म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ या 2 मधली जी अगदी थिन लाईन असते ना, अशी असते. लाईन जर आपण म्हटलं रेघ, तर रेघेची परिभाषा काय माहिती आहे का? व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ अ लाईन? की जिला लांबी आहे पण रुंदी नाही आहे. तर जिला लांबी आहे पण रुंदी नाही आहे, अशा प्रकारची वस्तू अस्तित्वात आहे का? अशा प्रकारची वस्तू केवळ कल्पनेमध्येच अस्तित्वात आहे ना. परंतु केवळ वर्तमान काळाचा आपल्याला अनुभव येतो आणि असं वाटतं, की हा वर्तमान काळ जो आहे, तो आपल्याला पकडता येईल किंवा नाही येणार. वर्तमान काळ म्हणजे ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा, की आपल्याला केवळ वर्तमानामध्येच जगण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला केवळ वर्तमानामध्येच जगणं भाग आहे. परंतु वर्तमान म्हणजे काय हे आपल्याला कळूच शकत नाही. कारण की वर्तमान ही भूत आणि भविष्यामधली अदृश्य रेघ आहे. न दिसणारी रेघ आहे. जिला रुंदी नाही आहे अजिबात. म्हणजे तुम्ही सांगा, की उत्पत्ती कुठे होते? स्थिती कुठे आहे आणि लय कुठे होतोय? शून्यामधूनच सगळं निर्माण होतं. शून्यातच राहतं आणि शून्यातच विलीन होतं. तर जर तुम्ही सृष्टी बघितली तर सृष्टी खरं सांगितलं तर शून्यच आहे. आपल्याला जे काही अनुभवायला येतं ना, एनिथिंग दॅट वी एक्सपिरियन्स इट ओन्ली मोमेंटरीली आणि दॅट मोमेंट इज सो फ्लीटिंग की तो अनुभव अगदी थोड्या वेळ टिकतो. थोड्या वेळ म्हणजे तो आहे असं वाटतं फक्त. परंतु तो खरं नसतंच. इट्स ओन्ली अन अपीअरन्स ऑन अवर अवेअरनेस. तुम्ही जर वर्तमान काळ म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामधली एक रेघ किंवा ए प्लेन असं समजा समजलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल की वर्तमान काळ जो आहे ना, तो इल्युझरी आहे. पण तुम्ही राहता फक्त वर्तमान काळात. हा कसा विरोधाभास आहे? विचार करा याच्याबद्दल. त्यामुळे एकाच वेळेस मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखं पाहिली आणि कित्येक मुखं जणू काय प्रळय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे, अशी सहजच भयंकर होती. जर आपल्याला सृजन म्हणजे सौंदर्य आणि संहार म्हणजे अग्लीनेस असं जर वाटत असेल, असं जर आपल्या मनात असेल, तर आपल्याला अशा प्रकारे वर्णन करता येईल. परंतु जर आपल्याला हे कळलं, की हे सगळं आपल्याला भासतंय फक्त. ओके. जस्ट लाइक इन अ मूव्ही. आपण जेव्हा सिनेमा बघतो, तेव्हा सिनेमाच्या पडद्यावर आपल्याला जे काही दिसतं ते फक्त भासतच आहे ना, खरं थोडीच आहे ते. तर त्याचप्रमाणे जर आपल्याला जगामध्ये ज्या गोष्टी घडतायत, त्या गोष्टी बघता आल्या, तर मग जगामध्ये होत असलेल्या गोष्टींमुळे आपण उद्विग्न नाही होणार. आणि समजा सुखद अनुभव आले, सुखाचे प्रसंग आले, तरीसुद्धा आपण त्याच्यामुळे हुरळून नाही जाणार. मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखं जर आपण बघितली, तर त्याच्यामुळे आपण हुरळून नाही जाणार. आणि समजा प्रळय रात्रीच्या सैन्याने उठाव केला अशी सहजच भयंकर मुखं पाहिली आपण, तर आपण त्याच्यामुळे घाबरणार नाही. दोन्हीमध्ये आपण समतोल राहू.
की मृत्यूसीची मुखे जाहली, होकाजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रळया नळाची. किंवा ही मृत्यूलाच तोंड उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रळया प्रळया प्रळयाग्नीची प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत. म्हणजे काय की मृत्यूलाच तोंड उत्पन्न झाली. ही जी तोंड आहेत ना भयानक, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नष्ट होताना दिसत आहेत, नष्ट होताना भासतायत, ज्या क्षणी त्या तयार होत आहेत त्याच क्षणी त्या नष्ट देखील होत आहेत. म्हणजे आपल्या अनुभवातला प्रत्येक क्षण जो आहे ना, तो तयारही होतोय, राहतोही आहे आणि नष्टही होतोय एकाच क्षणात. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, अशा प्रकारचं गाणं आहे ना आपण ऐकलेलं. तर अशी अद्भुत मुख व भयंकर मुख शूर अर्जुनाने तिथे विश्वरूपात पाहिली. आणखी किती एक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुख पाहिली. म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात बघायला, काही काही गोष्टी सुखदायक आनंददायक वाटतात, काही काही गोष्टी आपल्याला भयानक वाटतात. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपल्या अनुभवात येतात ना. तर अर्जुनाने ह्या सगळ्या गोष्टी एकाच क्षणात बघितल्या. सो ही सॉ द एंटायर विश्वरूप, ही सॉ द एंटायर टाइम इन जस्ट वन मोमेंट. ओके. मृत्यूलाच तोंड उत्पन्न झालेली आहेत, किंवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत. भयाचे किल्ले रचले आहेत म्हणजे जस्ट माउंटन लोड ऑफ फिअर. किंवा प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत. प्रलय अग्नी जो आहे त्याची महाकुंड म्हणजे त्याच्यामध्ये काहीही टाकलं तरी सुद्धा त्याची नष्टच होणार आहे, अशी त्याची तोंड आहेत. तर ह्या तोंडांमध्ये त्याला दिसणार आहे आणखी काय काय दिसणार आहेत ते. अशी अद्भुत मुख, तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखली वीरे, आणिके असाधारणे अ असाधारणे साळंकारे सौम्ये भूते. अशी अद्भुत मुख व भयंकर मुख शूर अर्जुनानं तिथे विश्वरूपात पाहिली. आणि किती एक निरुपम अलंकारयुक्त, निरुपम अलंकारयुक्त म्हणजे ज्यांची उपमा नाहीये. निरुपम म्हणजे ज्याचा काही उपमा नाहीये, देर इज नो कम्पॅरिझन. अशी अलंकारयुक्त म्हणजे डेकोरेटेड, अलंकार म्हणजे दागिने, अलंकारयुक्त अशी मुख पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. सौम्य मुखे म्हणजे प्लेझेंट, माइल्ड. पै ज्ञानदृष्टीचेनी अवलोके, परी वदनांचा शेवटू न टके, मग लोचन ते कौतिके लागला पाहो. अर्जुनाने ती मुख ज्ञानदृष्टीने पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना, म्हणून ती मुख पाहणं सोडून देऊन मग तो कौतुकानं विश्वरूपाचं डोळे पाहू लागला. त्यांनी ही सगळी जी तोंड होती, ती भयानक भयानक तोंड जी होती, त्यांनी त्याला भीती वाटायला लागली. म्हणून मग त्यांनी ते सगळं सोडून फक्त त्याच्या डोळ्यांकडे तो बघायला लागला, अर्जुन. ठीक आहे. तर ते डोळे म्हणजे कसे होते? तव नानावर्णे कमळवने, विकासिली तैसे अर्जुने, डोळे देखिले पालिंगने आदित्यांची. तेव्हा जणू काय अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे ते विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले. म्हणजे डोळे जे बघितले ते कसे दिसले? तेव्हा जणू काय अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत. सो ए ह्यूज नंबर ऑफ gardens with lotuses with various colors have bloomed at the same time. प्रफुल्लित झालेत म्हणजे कमळं फुलली आहेत सगळी, है ना. तसे ते विस्तृत म्हणजे एक्सपॅन्डेड, विस्तृत म्हणजे एक्सपॅन्डेड, आणि तेजाने सूर्याच्या समुदायासारखे, म्हणजे अनेक सूर्य समजा एकत्र आले, त्यांचा जर समुदाय आला तर असं काय दिसेल, तसं तसे डोळे अर्जुनाने पाहिले. तेथेची कृष्ण मेघांची आदाटी, माझी कल्पांत विजूचिया स्फुटी, तैसिया वन्ही पिंगळा दिठी, भ्रूभंगा तळी. डोळे पाहत होता तिथेच काळ्या मेघांच्या गर्दीत प्रलय काळची वीज चमकावी, तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिला. जेव्हा तो डोळे पाहत होता तेव्हा एक एक एका ठिकाणी त्याला डोळे खूप सुंदर दिसत होते,
कमळ फुलल्यासारखी. परंतु दुसऱ्या जागी काय दिसत होतं, म्हणजे आपण डोळ्याला जे काजळ लावतो ना, तशासारखं तुम्ही इमॅजिन करा, की त्या काजळाच्या जागी काळ्या मेघांच्या गर्दीत प्रलय काळची वीज चमकावी. समजा काळ्या मेघांच्या गर्दीत खूप प्रलय काळची वीज चमकली, ती वीज समजा पडली, तर आपण सगळं प्रलय होईल आपला. एव्हरीथिंग विल गेट डिस्ट्रॉइड. अशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी, अशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी, म्हणजे दे आर रेड. पिंगट म्हणजे रेड नाही का? अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या. समजा भिवया आपण समजा चढवल्या, तर त्याच्या खाली त्याला अशा पिंगट झालेल्या दृष्टी दिसल्या. हे एक एक आश्चर्य पाहता, तिये एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. हे एक एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. म्हणजे एकच विश्वरूप बघितलं, पण त्याच्यामध्ये अनेकता दिसली. सो देर इज डायव्हर्सिटी इन युनिटी आणि देर इज युनिटी इन डायव्हर्सिटी. जी आपली समज आहे, भारतीय संस्कृतीची जी समज आहे, त्याच्यामध्ये युनिटी इन डायव्हर्सिटी हे तर आहेच ना. म्हणजे जी डायव्हर्सिटी आपल्याला बाहेर दिसते आहे, त्याचा आधार म्हणजे युनिटीच आहे. आपल्या शरीरामध्ये देखील आपल्याला डोळे आहेत, नाक आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत, आणखीन काय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत? त्या माझ्या आहेत. माझ्या म्हणजे एकाच्याच आहेत, नाही का? आणि मी जो आहे, जो खरा मी आहे, तो ह्याला आधार देतो. तर ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला आधार देतो, त्याप्रमाणे परमात्मा जो आहे, तो सगळ्या सृष्टीला आधार देतो. तर ते जे तत्व आहे आणि माझं जे खरं स्वरूप आहे, त्याचं जे तत्व आहे, ही दोन तत्व वेगळी नाही आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, हा बोध, ह्याला अद्वैत म्हणतात. अशा प्रकारे एक एक आश्चर्य पाहत असताना अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. मग म्हणे चरणते कवणेकडे, केयुते मुकुटके दोर्दंडे, ऐसी वाढविता आहे कोंडे, चाड देखावयाची. मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत? मुकुट कुठे आहे? व त्या बळकट भुजा कुठे आहेत? अशी कौतुकाने पाहण्याची अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवतोय. सध्या त्याला फक्त तोंड आणि डोळे असंच दिसलं ना, आता त्याला हे बाकीचं बघायचं. तेथ भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची या भाता, वायकांडी आहाती. तिथे अर्जुन देवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ होईल का? पिनाक नावाचं धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण आहेत का? ना तरी चतुराननाची ये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेणे. अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षरांचे ठसे आहेत का? म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदी व अंत पाहिला. जयाची सोय वेदा नाकळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले. ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंग अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यात एकाच वेळेला पूर्णपणे पाहिली. कोणी पाहिली? त्या संजयनी. चरणोनी चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्नत्व अलंकारी मिरवत असे. हं? जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकाराने शोभत होतं, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायांपासून ते मुकुटापर्यंत पाहू लागला. म्हणजे हा विश्वरूप जो आहे, त्याला एक मनुष्य किंवा विराट मनुष्य अशा प्रकारे आपल्याला समजावून सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचा जो विराट पुरुष आहे, तो आपल्याला आपल्या साध्या डोळ्यांनी नाही दिसणार. त्याच्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. तर ती दिव्य दृष्टी अर्जुनाला
कृष्णाच्या कृपेमुळे मिळाली होती. आणि त्या दिव्य दृष्टीच्या उपायाने किंवा मदतीने अर्जुन हे सगळं विश्वरूप बघू शकला. तर हे सगळं विश्वरूप बघण्याची जी युक्ती आहे ती म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या खऱ्या मी मध्ये स्थित होणं. मग लक्षात येईल की हे सगळंच्या सगळं जे विश्व आहे ते विश्व आपल्यामधनंच उत्पन्न होतं, आपल्यामध्येच राहतं आणि आपल्यामध्येच लय पावतं. म्हणजे दर क्षणी पावतं. दर क्षणी ह्याचा उगम होतो आणि उदय होतो आणि दर क्षणी ह्याचा अस्त पण होतो, लय पण होतो. विचार करा, विचार करा. है ना? चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्नत्व अलंकारी मिरवत असे. जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकाराने शोभत होतं, ते विश्वरूपाचा विस्तार, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून ते मुकुटापर्यंत पाहू लागला. परब्रह्म आपुलेनी अंगे लावया आपणची जाहला अनेगे, तिये लेणी मी सांगे काहीसया सारखी. जे अनेक अलंकार देव म्हणजे परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बनला, ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगू. जिये प्रभेचिये झळा उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे. ज्या प्रभेच्या क्रांतीने सूर्यमंडल चंद्र सूर्यमंडल प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचं म्हणजे प्रलय काळाच्या तेजाचं जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसायला लागतं, ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील. असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत, असं अर्जुन म्हणतात म्हणतात हा पाहता झाला. ओके. ज्या प्रभेच्या कांतीने सूर्यमंडल प्रकाशित होतात, म्हणजे समजा प्रभेची कांती म्हणजे काय माहितीये का, की ईस्टर्न साईडला जेव्हा सूर्योदय होतो ना, त्याच्या आधी पुष्कळ वेळपर्यंत उजेड असतो. तेव्हा कधी-कधी आपल्याला ढगातले रंग पांढराच नाही पण इतरही दिसू शकतील. बघा तुम्ही कधी तुम्हाला अनुभव आला तर यू कॅन रिमेंबर धिस. ज्या प्रभेच्या कांतीने सूर्य चंद्रमंडल प्रकाशित होतात आणि जी प्रभा महातेजाचं म्हणजे प्रलय काळच्या तेजाचं जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसायला लागतं ती प्रभा, त्याचे जे दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील. असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत, असं अर्जुन पाहता झाला. तो दिव्य तेज शृंगारू कोणाची ये मतीसी होय गोचरू, दैव देव आपण पेची लिहिले ऐसे विरू देखत असे. ते दिव्य तेज असलेले अंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील. असं दागिनं देवाने आपल्या स्वतःच्याच अंगावर धारण केलं आहेत, असं अर्जुन म्हणाला. मग तेथेची ज्ञानाची डोळा पाहात करपल्लवा जव सरळा, तव तोडित कल्पांतीची ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे. देव आपणच, अवयव आपणच, दागिने आपणच, हात आपणच, शस्त्र आपणच, जीव आणि आपणच देह वगैरे सगळं बनलं होतं. मग फार काय सांगावं. सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरलेलं आहे असं अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाने काय पाहिलं, की देव आपणच, अवयव आपणच, दागिने आपणच, हात आपणच, शस्त्र आपणच, जीव आणि आपणच देह वगैरे सर्व बनलं होतं. म्हणजे द होल appearance was emanating or it started out of our own pure consciousness. Okay. मग फार फार काय सांगायचं. सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले. स्थावर म्हणजे स्टेडी, जंगम म्हणजे मूव्हिंग. देवानेच भरलंय असं अर्जुनाने पाहिलं. हं? आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपला हत्यार,
आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हतियार, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. मग तेथे विश्वरूपात म्हणजे ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे बघायला लागला, तेव्हा तिथे त्या हाताच्या पंजात प्रलय काळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्र झळकत असलेली त्याने पाहिली. जयाचिया खिरडला वन्ही म्हणे समुद्री, सॉरी, जयाचिया किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होय फुटाणे. जयाचिया किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाणे. तेजे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो. हे त्याच्या नंतरचा श्लोक आहे. त्यानंतरचा काय श्लोक आहे आय डोंट नो, जेव्हा येईल तेव्हा पाहू. 216 त्यांनी रिपीट केला का? जयाचिया किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होय होत फुटाणे. तेजे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो. ज्याच्या म्हणजे शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरप्रमाणे नक्षत्रांचे फुटाणे होतात व ज्यांच्या म्हणजे शस्त्रांच्या तेजाने मागे सरलेला अग्नी समुद्रात प्रवेश करावा असं म्हणायला लागला, तेव्हा काय झालं मग? कालकोट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दाग दांग उमटले, तैसे अपार कर देखिले, उदिता युधी. मग काळाकोट विषाच्या जणू काय लाटाच बनल्या आहेत, अथवा प्रलय काळच्या विजेचं अरण्यच प्रगट झालंय, तसं उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात पाहिले अर्जुनाने. ओके, तर आपण ह्या 10व्या अध्यायावरच्या ओव्या आतापर्यंत बघितल्या. आपण 11वा अध्याय सुरू करणार आहे, पण त्याच्या आधी आम्हाला स्टॉप शेअरिंग हिअर. सो 10व्या श्लोकाबद्दल आपल्याला कोणाला काही बोलायचं आहे का, किंवा काही आहे का? डू यू हॅव एनी कॉमेंट्स? नो? 11वा श्लोक घेऊ का आपण? Shall we take मग it फारच up? छान वर्णन केलंय, वर्णन छान आहे त्याच्यात. म्हणजे ते जबरदस्त आहे ना? डोळ्यासमोर उभं राहील असं वर्णन आहे actually. हम्म, हम्म, हम्म. किती हा, म्हणजे ज्ञानेश्वरांची जी प्रतिभा आहे, उदाहरणं देऊन समजावून सांगण्याची कला, ती जबरदस्तच आहे, काही प्रश्नच नाही. दादा नमस्ते. येस, मी स्मिताताई बोला. मी विचारणार होते तुम्हाला की आता आपण काही आठवड्यापूर्वी अयोध्येच्या राम मंदिराची गोष्ट बोलत होतो आणि ती मूर्ती किती सुंदर आहे हे आपल्याला आपल्याला सगळ्यांना किती आवडली ते आपण बोलत होतो. आणि खरंय. आता या विश्वरूप दर्शनात त्यांनी ते असं काळं मोठे डोळे रुद्र असलेलं रूप का दाखवलं? कृष्णाने अमुक एखादी गोष्ट दाखवली असं नाहीये. अर्जुनाची अशी इच्छा होती की आपण विश्वरूप बघावं, तर या विश्वामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दिसायला चांगल्याच असतील अशी आपण अपेक्षा नाही करू शकत ना. ठीक आहे. सगळंच्या सगळं जर आपण बघितलं, म्हणजे तुम्ही तुम्ही सध्या कुठे राहता? यू स्टे इन स्प्रिंग टेक्सास, राईट? हो. तर स्प्रिंग टेक्सास इज अ नाईस नेबरहुड. ओके, पण तुम्ही ह्युस्टनच्या काही नेबरहुड्समध्ये जर गेलात, दोज नेबरहुड्स आर नॉट व्हेरी नाईस. दे आर ऑल्सो देअर ना. सगळीकडे असंच असतं राईट. जगामध्ये. काही गोष्टी खूप सुंदर आहेत दिसायला आणि काही गोष्टी तेवढ्या सुंदर नाही आहेत दिसायला. मग किंवा आपलं पण जगामध्ये तसंच आहे ना, की आपण सुद्धा स्वतः काही गोष्टीत आपण चांगले असतो, पण काही गोष्टीत वी आर नॉट सो गुड. हा, तर हे तुम्ही मनाबद्दल बोललात, पण तुम्ही शरीराचं बघा. शरीरामध्ये असंच आहे ना. हो. शरीरामध्ये आपले काही जे अवयव आहेत ते चांगले आहेत, काही अवयव जे आहेत ते त्याच्यामध्ये दुर्गंधी आहे. म्हणजे आता समजा आपण, इफ यू लुक ॲट दी ॲलिमेंटरी कॅनॉल, तर ॲलिमेंटरी कॅनॉल जो आपला अन्ननलिका आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, ती अन्ननलिका आपल्या तोंडापासून सुरू होते आणि मागून आपली ती संपते. तर त्या अन्ननलिकेमध्ये सुद्धा बघा की आपलं जे तोंड आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या चांगल्या गोष्टी घालतो किंवा घालायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही एका दृष्टीने जर विचार केला ना, तर भौतिक दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल की आपण आपल्या आयुष्यभराचा समजा मटेरियल बॅलन्स काढला. समजा आपण मेल्यानंतर स्वर्गात गेलो आणि स्वर्गामधला जो त्याचा असिस्टंट आहे यमराजाचा, त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्ही आयुष्यभरात काय केलं?
आपण काय म्हणू की आपण एका बाजूनी उत्तम अन्न त्या नळीमध्ये घातलं आणि दुसऱ्या बाजूनी आपण गोबर तयार केलं, नाही का? हो. So we have converted perfectly good food into garbage. This is all we have done all our life. Is what we'll have to tell. म्हणजे काय झालं की एकीकडनं चांगला अनुभव पण येतोय आणि दुसरीकडनं वाईट अनुभव पण येतोय. पण ते दोन्ही सुरू आहे ना. हां. तर चांगलं आणि वाईट किंवा सुंदर आणि कुरूप किंवा प्लेझंट आणि अनप्लेझंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या जगामध्ये तुम्हाला सापडतीलच. दिस होल वर्ल्ड इज मेड ऑफ ड्युअलिटी. दिस होल सो वर्ल्ड इट्स इज लाइक मेड ऑफ काय म्हटलं? मी म्हणत होते सो इट्स लाइक टू साइड्स ऑफ वन कॉइन. येस, ॲब्सोल्युटली. टू साइड्स ऑफ द हां. सेम कॉइन. एका साइडनी तुम्हाला ते सुंदर दिसतंय, दुसऱ्या साइडनी आणि सौंदर्य आणि कुरूपता ह्या दोन्ही गोष्टी मनामध्येच आहेत ना. तुम्ही समजा एखादी गोष्ट सुंदर आहे असं म्हटलं, तर ह्याचा अर्थ काय की त्याच्या तुलनेमध्ये इतर गोष्टी तेवढ्या सुंदर नाहीयेत, राइट. नाही का? सो ब्युटी अँड अग्लीनेस आर opposite sides of the same coin. So when you say something is beautiful, at the same time you imply that something else is not so beautiful or ugly, नाही का? राइट. त्यामुळे ह्या जगामध्ये तुम्ही कुठलाही शब्द घेतला तरी सुद्धा त्या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे, तो शब्द तिथे अस्तित्वात असणारच आहे. त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. दिस होल वर्ल्ड इज बरोबर. मेड ऑफ सच कॉम्प्लिमेंटरी पेअर्स ऑफ ऑपोजिट्स असं म्हणायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा राइट. जन्म म्हणता तेव्हा मृत्यू त्याच्यात अध्याय बघा. आलाच. हां. आणि मृत्यू म्हटलं की त्याच्यात जन्म देखील. मृत्यू कशाचा होऊ शकतो? ज्याचा जन्म झाला त्याचाच मृत्यू होऊ शकतो ना. बरोबर. तर जन्म ही जर आपण सुखद घटना आहे असं म्हटलं किंवा जन्म आपण आपल्याला हवाय असं म्हटलं, तर मृत्यू आपल्याला नको असतो, नाही का? हां. पण जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी जगामध्ये घडणार आहेतच. म्हणजे हो. आतापर्यंत आपण रामाची गोष्ट केली, तर जो राम होता त्याचा जन्म रामनवमीला एका कुठल्या तरी दिवशी झाला आणि मग एका हो. कुठल्या तरी दिवशी तो राम मेला. म्हणजे फिजिकल राम. राइट. तो फिजिकल राम तो मरणारच आहे. फिजिकल राम कारण की तो जन्माला आला होता म्हणून तो मरणार आहे. हां. फिजिकल कृष्ण जन्माला आला होता म्हणून तो फिजिकल कृष्ण मेला. म्हणजे त्याचा देह अंत झाला, देहाचा अंत झाला. हां. पण जो खरा मी आहे तो नाही मरू शकत. म्हणजे आपला जो आत्मा आहे, आपला जो आत्मा राम आहे, तो नाही मरू हां. शकत. राइट. आणि जर आपल्याला लक्षात आलं की आपण आत्मा रामच आहोत, आपण देह नाहीच आहोत, तर मग आपल्याला मृत्यूची भीती वाटणं बंद होऊन जाईल. कारण की मृत्यू होऊच नाही शकत. मृत्यू का होऊ शकत नाही? कारण की जन्मच नव्हता झाला, नाही हां. का? आपल्या जन्माचा अनुभव आहे कुठे आपल्याला? वी डोंट हॅव द एक्सपिरियन्स ऑफ अवर बर्थ. आपलं शरीर आपल्या आईच्या पोटातनं जेव्हा बाहेर निघालं असेल त्याचा ऍक्च्युअल अनुभव आपल्याला कुठे आहे? नाही आहे. आपल्याला फक्त अवेअरनेसचा अनुभव येतो आणि त्या अवेअरनेसमध्ये अनेक गोष्टी होत आहेत असं वाटतं, पण ऍक्च्युली होत काहीच नाही. राइट. थँक यू दादा. यू आर मोस्ट वेलकम. सो याच्या पलीकडे श्लोक बघू आपण. हं? So, अकरावा श्लोक नाही, सॉरी 12वा श्लोक आहे. नाही सॉरी 11वा श्लोक तर आपण पूर्ण केलाच कुठे ज्ञानेश्वरीचा. सो वी हॅव टू फिनिश दॅट ऑल्सो ना. 11वा श्लोक. 11व्या श्लोकामध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? दिव्यमालांबरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख असं व दिव्य असं ते रूप होतं. की भेणे तिथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरुची सृष्टी जयापासोनिका जाहली.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तिथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहायला गेला तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले. इतकी म्हणजे हाय लेवल मराठी आपल्याला कळली नाही का? सो ह्या मराठीची पण आपल्याला भीती वाटू शकते. साध्या मराठीची पण आपली साधी मराठी आपल्याला भयानक वाटू शकते ना कधी कधी. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने, त्याच्या हातामध्ये अनेक शस्त्र होती ना या विश्वरूपाच्या, तर त्या शस्त्रांमुळे हा अर्जुन घाबरला आणि मग तिथून त्यांनी आपली दृष्टी हलवली, कारण की मी आता हे बघू शकत नाही, मला भीती वाटते. म्हणून मग त्यांनी दृष्टी काढून घेऊन मग जेव्हा अर्जुन कंठ आणि मुकुट पाहायला गेला, तो जो विश्वरूप मानव त्याच्यासमोर उभा होता, विराट पुरुष, त्याच्या कंठाकडे आणि मुकुटाकडे त्याची दृष्टी गेली, तेव्हा त्याला काय दिसलं की कल्पतरूची सृष्टी ज्याच्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले. कल्पतरूची सृष्टी. कल्पतरू म्हणजे विचार करा तुम्ही, कल्पतरू ह्या शब्दाचा जर विचार केला ना, कल्पतरू म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, की ज्या झाडाखाली तुम्ही बसलेले असता ना, त्या झाडाखाली जर तुमची इच्छा काही असली मनामध्ये ती पूर्ण होते. हा आहे कल्पतरू. काल्पनिकच आहे. कल्पतरू म्हणजे कल्पनेतला तरू, कल्पनेतलं झाड, असंच नाही का? तर ही जी सगळी सृष्टी आहे ही कल्पतरूच तर आहे. कल्पनेतलीच आहे ना सृष्टी, नाही का? आपल्याला सृष्टी आहे असं वाटतंय फक्त, पण ती सृष्टी आपल्या मनाचं प्रतिबिंबच तर आहे, नाही का? जशी आहे तशी आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्या मनातली जी सृष्टी आहे ना, ती सृष्टी काल्पनिक आहे. जी खरी सृष्टी आहे ती दैवी आहे, परंतु आपल्या मनातली सृष्टी आहे ती काल्पनिक आहे. आपण सृष्टीला जशी ती आहे तशी ती समजलेलोच नाहीये. आपण सृष्टीला जशी ती नाहीये तसं समजलेलो आहे. सृष्टी कशी आहे? सृष्टी आहे दैवी, म्हणजे ईशावास्यम इदम सर्वम. ही सगळी सृष्टी जी आहे हिच्यामध्ये ईश्वराचा वास आहे आणि त्याचा आपण आनंद, त्याचा त्याग करून घ्यायचा आहे असं आपल्याला ऋषी सांगतो. परंतु आपण काय करतो? आपण त्याला भोगाचं साधन, सुखाचं साधन आहे असं मानतो. म्हणून आपण ती सृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, नाही का? तर ही आपली मूलभूत चूक आहे ना, नाही का? दिस इज अ फंडामेंटल मिस्टेक वी मेक द मिस्टेक ऑफ थिंकिंग दॅट द वर्ल्ड इज रिअल अँड इट इज ए मीन्स ऑफ प्लेजर. म्हणून मग आपण ती सृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याचं जे अगदी ग्रोस मॅनिफेस्टेशन, म्हणजे अगदीच ठळक जे उदाहरण आहे ते हे म्हणजे की आपल्याला रोज खायची इच्छा होते, खूप खातो आपण. म्हणजे काय करतो की बाहेरची सृष्टी आपण आपल्या शरीरामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करतो आणि ते करत असताना सुखाचा अनुभव येतो. सो यू फील ए सेन्स ऑफ प्लेजर व्हेन यू ब्रिंग द आउटसाइड वर्ल्ड इन टू यू ॲज इन फूड. आपण रोज जे अन्न खातो तेव्हा काय करतो, बाहेरची जी सृष्टी आहे, आपल्या शरीराच्या बाहेरची सृष्टी जी आपल्याला आहे असं वाटतंय, ती सृष्टी आपण आपल्या शरीरामध्ये एकत्र करायचा प्रयत्न करतो, कारण की आपल्याला असं वाटतं की हे शरीर म्हणजे मी आहे आणि बाहेरची सृष्टी म्हणजे मी नाही आहे. तर जे मी नाही आहे असं मला वाटतं ते मी माझ्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो. सो आय ट्राय टू मेक माय सेल्फ कम्प्लीट बाय ब्रिंगिंग इन टू माय सेल्फ व्हॉट आय थिंक ॲज अदर दॅन माय सेल्फ. लक्षात आलं का? जी कुठली वस्तू मी नाही आहे असं मला वाटतं, ती वस्तू मी माझ्या मी मध्ये सम्मिलित करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुखाचा अनुभव येतो. म्हणजे काय की आपला असा गैरसमज होतो, आपला असा भ्रम होतो, की बाहेरची सृष्टी जेव्हा मी माझ्यामध्ये एकत्रित करतो, माझ्यामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा घेतो, तेव्हा माझ्यामध्ये म्हणजे या देहामध्ये किंवा मनामध्ये, तेव्हा मला सुखाची अनुभूती होते. त्यामुळे गैरसमज हा होतो, की सृष्टी प्राप्त केली, की मी सुखी होईन. हा गैरसमज होता. तसं नाहीये. पण ऋषी म्हणतो, की एक्झॅक्टली उलट आहे. तेन त्यक्तेन भुंजिता मा कस्य स्विदनम. नाही का? तर हा जो कल्पतरू आहे, हा सगळा कल्पनेतच आहे. कल्पना ही आहे, की हा तरू जो आहे तो हा खरा आहे आणि त्याचा भोग जर मी घेतला, तर मला सुख प्राप्त होईल. ही कल्पना आहे.
तर ह्या सगळ्या कल्पतरूची सृष्टी आपण असं तयार केली आहे. कुठून? कंठ आणि मुकुट. कंठ म्हणजे आपली थायरॉइड असते ना तिथे, आणि मुकुट म्हणजे आपलं डोकं, तिथे आज्ञाचक्र आहे, नाही का? म्हणजे विशुद्धी चक्र आणि आज्ञाचक्र ह्या दोन गोष्टींनी ही सगळी सृष्टी तयार होते. सो अवर वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स गेट्स क्रिएटेड बिकॉज ऑफ दीज टू चक्रस. असा आपण विचार करू शकतो. लिटरली विचार केला तर मग काय, की असा एक कोणीतरी खूप मोठा पुतळा होता, त्या पुतळ्याच्या हातामध्ये अनेक शस्त्र होती, त्या शस्त्रांची अर्जुनाला भीती वाटली, म्हणून मग तिथनं त्यांनी दृष्टी हलवली आणि मग वरती गेला आणि मग त्याला कंठ आणि मुकुट दिसले, आणि मग त्याला असं वाटलं की ह्या कंठ आणि मुकुटामधनं कल्पतरूची सृष्टी तयार होऊ शकते. हे त्याचं लिटरल मिनिंग आहे. परंतु मी त्याचं जे ॲलेगोरिकल मिनिंग आहे, जे मला लक्षात आलं, ते मी तुम्हाला सांगितलं. आता हेच खरं आहे किंवा नाही असं मी क्लेम पण करत नाही, आणि तुम्ही पण हे लिटरली घेऊ नका. तुम्ही याच्यावर विचार करा, तुम्ही याच्यावर चिंतन करा. ही सगळी गोष्ट आपल्याला व्यासदेव का बरं सांगतायत, किंवा ही सगळी जी गोष्ट आहे महाभारताची, गीतेची, गेले 5,000 वर्ष आपल्या जनमानसावर कशी काय पगडा करून बसलेली आहे, ठेवून बसलेली आहे, नाही का? महाभारत जे आहे ते पुस्तकात थोडीच आहे. महाभारत तर आपल्या हृदयात पण आहे ना. गीता जी आहे ती केवळ पुस्तकात नाही आहे. गीता आपल्या हृदयात पण आहे. आपल्या हृदयात गीता का बरं आहे? कारण की ह्याचे जे सिद्धांत आहेत गीतेचे, ते सगळे सिद्धांत जे आहेत ते नेहमीच अस्तित्वात असतात. गीता जी बोलली गेली, ती गीता 5200 वर्षापूर्वी जेव्हा केव्हा बोलली गेली असेल, तेव्हा बोलली गेली असेल. परंतु त्यातले जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत तर काळाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे ते आजही तेवढेच ॲप्लिकेबल आहेत ना, नाही का? जिये महासिद्धींची मूळपीठे, शिणली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली देखिली. जी फुलं महासिद्धींची मूळ स्थान आहेत आणि श्रम पावलेली लक्ष्मी जिथे विश्रांती पावते, अशी अतिशुद्ध फुलं मस्तकावर धारण केलेली त्यांनी पाहिली. ती फुलं कुठली आहे? महासिद्धींची मूळ स्थानं. आपल्याला समजा सिद्धी प्राप्त झाल्या ना, तर त्या सिद्धी विल बी लाईक ब्युटिफुल फ्लॉवर्स. म्हणजे तुम्ही विचार करा, की समजा मी म्हणेन की मला हे सगळं मराठी वाचण्याची, बोलण्याची, समजण्याची सिद्धीच तर प्राप्त आहे ना, नाही का? तर ही सिद्धी जर प्राप्त असली तर ही सिद्धी सुंदर दिसते. पण ही जी सिद्धी आहे ही माझी स्वतःची सिद्धी आहे का? ही सिद्धी आपल्याला भगवंताच्या कृपेमुळे मिळते. म्हणजे मी जर म्हटलं की मी मराठी वाचतो, मला मराठी वाचता येतं, मला मराठी समजतं आणि मी जे बोलतो ते तुम्हाला आवडतं, तर ही जी सिद्धी आहे ही माझी सिद्धी आहे, असं जर मी म्हटलं तर तो अहंकाराचा मुकुटमणी होईल. इट विल बी दी अल्टिमेट अहंकार. ही सिद्धी जी आहे ही आपल्याला भगवंताच्या कृपेमुळे किंवा प्रकृतीच्या गुणांमुळे प्राप्त होते. जर तुम्ही प्रकृतीचे गुण समजून घेतले आणि ते आत्मसात केले, तर तुम्हाला अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होऊ शकते. कोणालाही होऊ शकते. म्हणजे बघा, की ज्या प्रक्रियेतून मी गेलेलो आहे इंडिव्हिज्युअल, त्या प्रक्रियेतून समजा तुम्ही कोणी गेलात, तर तुम्हाला देखील ही सिद्धी सहज प्राप्त होईल. कदाचित तुमची सिद्धी ह्याच्यापेक्षा जास्त चांगली असेल. म्हणजे समजा एखाद्या गोड आवाजाची मुलगी हे सगळं सांगत असेल, तर हेच ऐकायला आपल्याला तेवढंच आणखीन गोड वाटेल, नाही? आता त्याच्यामध्ये त्या मुलीचं किंवा त्या व्यक्तीचं काय कर्तृत्व आहे? काहीच नाही आहे. आता ती मुलगी म्हणून जन्माला आली किंवा तिचा आवाज गोड आहे, ह्याच्याबद्दल तिचं काय कर्तृत्व आहे? काहीच नाही, नथिंग. त्याचप्रमाणे ही जी सिद्धी आहे, की मराठी आपल्याला बोलता येतं, वाचता येतं, सांगता येतं. आपल्याला कळतं, आपल्याला आवडतं, लोकांनाही कळतं, लोकांनाही आवडतं. ही सिद्धीच तर आहे.
जिये महासिद्धींची मूळपीठे, जी फुलं महासिद्धींची मूळ स्थानं आहेत आणि श्रम पावलेली लक्ष्मी जिथे विश्रांती पावते. लक्ष्मी जेव्हा श्रम करते आणि जेव्हा ती थकते तेव्हा ती विश्रांती पावते. म्हणजे ह्या सिद्धी सुद्धा अतिश्रम केल्याने थकतील ना. म्हणजे समजा आता मला चांगलं बोलता येतं असं समजा मी म्हटलं, तर मी काय 24 तास बोलू तर नाही शकत. म्हणजे ही जी बोलण्याची कला आहे, ती देखील एक सिद्धी आहे, ती देखील एक श्री आहे असं आपण म्हणू. श्री म्हणजे इट्स ए क्वालिटी, श्रीमंती. तर ही देखील थकेल ना केव्हा तरी. मग कुठे विश्रांती पावेल? तिथे विश्रांती पावते. अशी अतिशुद्ध फुलं मस्तकावर धारण केली त्यांनी पाहिली. मस्तकावर अशा प्रकारची फुलं त्यांनी धारण केली होती. म्हणजे काय की मस्तकावर त्याच्या शांती होती. जिथे लक्ष्मी विश्रांती पावते. मुकुटावरी स्तबक, ठायी ठायी पूजाबंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. मुकुटावर फुलांचे घोस होते. मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते. स्वर्गे सूर्यतेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पीतांबरू झळके. स्वर्गाने जसं सूर्यतेज वेढावं, सूर्याचं तेज आपण वेढावं म्हणजे त्यांनी वेढून घेतलंय, रॅप्ट अराउंड सूर्याचं तेज. किंवा जसे मेरू पर्वताला सोन्यानं मढवावं, मेरू पर्वत जो आहे त्याला सोन्यानी आपण मढवलं म्हणजे पूर्ण पर्वतच सोन्याचा झाला, त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबर चमकत होता. जो पितांबर त्यांनी घातला होता तो सोन्यासारखा चमकत होता किंवा सूर्याच्या सारखा तेजस्वी होता. श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासू पारजे डवरिला, नाना क्षीरोदके पांघविला, क्षीरार्णवो जैसा. श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासास जसा पाऱ्याचा लेप द्यावा. कैलास पर्वत जो आहे ना, इट लुक्स लाईक मर्क्युरी. अथवा क्षीर समुद्राला जसं क्षीर उदकाचं पांघरून घालावं. आता क्षीर समुद्राला समजा तुम्ही क्षीर उदकाचं पांघरून घातलं तर काय होईल? सो द मिल्की वे गॅलेक्सी इज अगेन कव्हर्ड विथ मिल्क. श्री शंकराला कापराची उटी लावली तर श्री शंकर म्हणजे जो आहे ना तो अतिशय गोरा आहे. त्याला समजा कापराची तुम्ही उटी लावली तर काही फरक पडेल का? काहीच नाही. लाईक पांढऱ्यावर पांढरं. कैलासाला जसा पाऱ्याचा लेप द्यावा. कैलास जो पर्वत आहे तो तसाच दिसतो पाऱ्यासारखा. त्याच्यावर तुम्ही पाऱ्याचा आणखी लेप देऊन काय करणार आहे? इट विल लुक द सेम. आणि क्षीर समुद्राला जसं क्षीरोदकाचं पांघरून घालावं. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घेवविली, तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेणी. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचं पांघरुण आकाशाकडून घेवावं. चंद्राचीच घडी उकलली आणि मग त्याच पांघरून घेतलं. त्याप्रमाणे पांढरं शुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. तर इट वॉज ऑलरेडी ब्राईट आणि त्याच्यावर आणखीन इट वॉज कव्हर्ड विथ और त्याच्यावर लेप लावला होता ब्राईटनेसचा पुन्हा. जेणे स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेदवती ये. ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढतं व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीची होते. ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होतं. हे काय आहे? जयाचे निर्लेप अनुलेपू करी, जे अनंगोही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवण वाणी. ज्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगाला लावतं आणि मदन देखील ज्याला आपल्या अंगावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील? इथे ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते, प्रकाशाला तेज चढतं आणि ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते. आणि ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होतं, ज्या चंदनाची उटी ब्रह्मही आपल्या अंगाला लावतं व मदन देखील ज्याला आपल्या अंगावर धारण करतो, अशा चंदनानी शांत होतो आपण किंवा थंड होतो. ओके.
सो मदन म्हणजे द वन हू इज अराउज्ड ऑल द टाइम. तर त्याला समजा आपण चंदन लावलं तर तो शांत होईल, है ना. त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करेल, है ना. ऐसी एक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, देवीची देवो बैसला की उभा, का शयालू हे नेणवे. अशी एक शृंगाराची शोभा पाहत असताना अर्जुन भांबावला. त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्याला कळेना. बाहेर दिठी उघडवणी पाहे, तव आघवे मूर्तिमय देखत आहे. मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतुही तैसेची. हं? दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपमय आहे असं त्याला दिसू लागलं. मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला, म्हणजे त्याने डोळे मिटून घेतले. तरी आतही त्याला तसंच विश्वरूप दिसलं. बाहेर जे विश्वरूप दिसलं त्याच्यामुळे तो भांबावला, तो घाबरला, त्याचे डोळे दिपले, म्हणून मग त्याने डोळे बंद केले तर आतून तेच दिसायला लागलं. याचा अर्थ काय माहितीये का, की आपण जेव्हा डोळे उघडतो ना तेव्हा आपल्याला बाहेरची सृष्टी दिसते, बरोबर आहे. तर बाहेरची सृष्टी इज ऑल्सो मेड ऑफ आवर ओन अवेअरनेस, आणि आपल्या आतली सृष्टी जी आहे, जी डोळे बंद केल्यानंतर अनुभवायला येते, ती देखील इट इज मेड ऑफ द सेम अवेअरनेस. So, if you are experiencing that awareness, the awareness transcends the boundaries of in and out. आपल्या आतमध्ये जी जाणीव आपल्याला येते, जी जाणीव आपल्याला होते, त्याच जाणीवेमध्ये आतली आणि बाहेरची, म्हणजे बाहेरचं रूप आणि आतमधलं नाम, किंवा बाहेरच्या जगाचं रूप आणि आपल्या मनामध्ये त्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या अवेअरनेसमध्येच आहेत ना. त्यामुळे इफ यू आर experiencing that awareness will remain as it is even when you have closed your eyes. आपली अवेअरनेस, आपली जाणीव आपल्या असण्याबद्दलची आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा देखील असतेच ना. तेव्हा ती नाहीशी थोडीच होते, नाही का. तेव्हाच तर आपण उठल्यानंतर म्हणू शकतो ना, की काल रात्री मला खूप चांगली झोप लागली होती आणि मला मध्ये मध्ये स्वप्न देखील पडली. तर जो जागा आहे, जो हे बोलतोय, तो तर नव्हता ना झोपेत, तो पण नव्हता स्वप्नात, तो कसं काय बोलू शकतो. तर ह्याचा अर्थ असा आहे, की जो खरा मी आहे तो जागृतावस्था, स्वप्नावस्था, निद्रावस्था या तिघांच्याही पलीकडे आहे. तो असं म्हणू शकतो. जागृत अवस्थेमध्ये तो असं म्हणू शकतो, की मला चांगली झोप आली होती, नंतर मला मध्ये-मध्ये भयानक स्वप्न पडली. तर ती जी अवेअरनेस आहे ना, ती डोळे मिटून जाते थोडीच काही. त्यामुळे डोळे मिटले तरी सुद्धा त्याला आतमध्ये ते दिसायला लागलं, नाही? अनावरे मुखे समोर देखे, तया भेणे पाठी मोरा जव ठाके, तव तयाहीकडे श्रीमुखे करचरण तैसेची. अर्जुन आपल्यासमोर अगणित मुख पाहत होता. त्यांच्या भयाने जेव्हा तो त्याच्याकडे पाठ करून उभा राहिला, तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुख, हात, पाय हे तसेच होते, असं त्याला दिसलं. हे समजा तुम्हाला समोर जे दिसतंय ते जर भीतीदायक असलं आणि तुम्ही जर वळले त्यातनं, पाठ केली त्याच्याकडे, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा तेच दिसतंय. सो यू आर सीइंग द सेम थिंग एव्हरीवेअर. सो दिस अवेअरनेस ऑर कॉन्शियसनेस इज ऑल परवेझिव्ह. ह्याच्यापासून आपली सुटका कशी होईल, ह्याला जर आपण आपल्यापेक्षा वेगळं आहे असं मानलं, तरी त्याच्यापासून आपली सुटका कशी होणार? म्हणजे जर तुम्ही देवाला आपल्यापेक्षा वेगळं मानलं, तर देव सगळीकडेच आहे ना, सर्वव्यापी आहे. तर त्याच्यापासून सुटका होईल का आपली? सर्वव्यापी म्हणजे काय? इट्स एव्हरीवेअर. सो इफ यू आर लुकिंग इन वन डायरेक्शन इट इज देअर. इफ यू आर लुकिंग इन द अदर डायरेक्शन इट इज स्टिल देअर. राईट? अहो पाहता कीर प्रतिभासे, एथ नवलावो काय असे, परी न पाहताही दिसे चोज ऐका. अहो पाहू लागलं म्हणजे खरोखर दिसतं. ह्यात काही थोडं आश्चर्य आहे का? तुम्ही डोळे उघडले की तुम्हाला दिसणारच आहे. परंतु हे आश्चर्य ऐका, की विश्वरूपाच्या बाबतीत न पाहत असताना सुद्धा, म्हणजे डोळे मिटून घेतलेले असतानाही विश्वरूप दिसतच होतं. म्हणजे काय आहे, की माय अवेअरनेस वॉज ऑलवेज देअर. देअर इज नथिंग बट अवेअरनेस अँड आय एम ऑलवेज एक्सपिरियन्सिंग ओन्ली दॅट. त्याच्यामध्ये समजा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी आपल्याला आहे असं वाटलं, तर तो केवळ एक आभास आहे. सो वेकिंग एक्सपिरियन्स इज आभासात्मक, ड्रीम एक्सपिरियन्स इज आभासात्मक, स्लीप एक्सपिरियन्स इज ऑल्सो आभासात्मक. या तिन्ही प्रकारचे आभास आपल्यामध्ये येतात आणि जातात, येतात आणि जातात.
आपली अवेअरनेस कुठेच जात नाही. आपली अवेअरनेस जिथे आहे तिथे असते. ती अवेअरनेस चारीकडनं आहे. तिला आपण कुठूनही बघितलं तरी सुद्धा तुम्हाला तसंच दिसेल. सेम, राईट? तैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा. अर्जुनाचं पाहणं किंवा न पाहणं हे सर्वच भगवंतानी व्यापून टाकलं. So whether he was seeing or not seeing, everything was pervaded by the divine. म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव थडी ठाकी, तव चमत्काराची आणिकी महारणवी पडे. म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तत्काळ किनारा गाठी, तो दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे. समजा त्याला आश्चर्याच्या एका पुरात पडला आणि त्याला असं वाटलं की आता पोहत पोहत आपण समुद्रात म्हणजे किनाऱ्यापाशी आलो, तर तिथनं तो पुन्हा दुसऱ्या एका चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडायचा असा. सो वन मिरॅकल आफ्टर अनदर. तैसा अर्जुन असाधारणे, आपुलिया दर्शनाचे विंदाणे, कवळूनी घेतला तेणे अनंत रूपे. ह्याप्रमाणे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाने व्यापून टाकलं. तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दावावया लागी पांडवे, प्रार्थिला आता आघवे होऊनी ठेला. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने म्हणजे श्रीकृष्णाने आपलं स्वाभाविक रूप दाखवावं म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून तो आता श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्वरूपाने बनून राहिला. अर्जुनाने इच्छा मागितली होती ना, इच्छा केली होती प्रगट की मला विश्वरूप पाहिजे, बघायचंय, पाहायला हवंय, तर त्यांनी दाखवलं. आणि दीपे का सूर्य प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे, तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे. आणि श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनाला दिली ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रगट होईल, म्हणजे तिला दिसेल, अथवा मिटली असताना तिचं पाहण्याचंच बंद होईल किंवा बंद राहील अशी नव्हती. समजा आपल्याला एखादी गोष्ट सूर्यप्रकाशात म्हणा किंवा टॉर्चच्या प्रकाशात जर दिसत असली तर तो प्रकाश गेला की मग ती दिसणं बंद होईल, म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याला काही दिसत नाही. तर तसं हे नव्हतं. म्हणून किरीटीसी दोही परी, ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगत असे राया. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात किंवा अंधारात, म्हणजे डोळे उघडले तरी आणि मिटले तरी ते विश्वरूप पाहावंच लागलं. हे संजय हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगता झाला. आणि धृतराष्ट्र कोण होता? आंधळा होता. तर त्याला हे सगळं तो समजावून सांग. आहे की नाही चमत्कार, जादू? हा धृतराष्ट्र म्हणजे आपणच आहोत असं समजा. आपणच जेव्हा सत्य बघायला तयार नसतो, जेव्हा आपली दृष्टी सत्य बघण्यासाठी अंध असते, तेव्हा आपणच धृतराष्ट्र असतो. ह्या महाभारतातली जी सगळी पात्र आहेत ना, ती सगळी पात्र काल्पनिक नाही आहेत, ती सगळी पात्र आपल्यामध्येच आहेत. जर आपण विचार केला तर हे सगळे आपणच आहोत. आयडेंटिफाय युअरसेल्फ विथ ईच ऑफ दीज कॅरेक्टर्स बेस्ड ऑन युअर माइंडसेट और मेंटॅलिटी और स्टेट ऑफ माइंड ॲट एनी गिव्हन टाइम. ठीक आहे ना? म्हणे किंबहुना अवधारिले, पार्थे विश्वरूप देखिले, नाना आभरणी भरले विश्वतो मुख. संजय म्हणतो, फार काय सांगावं, अर्जुनाने नाना अलंकारांनी भरलेलं व ज्याला सर्व बाजूंनी मुखे आहेत, म्हणजे तोंड आहेत, असं विश्वरूप पाहिलं. हे तुम्ही ऐकलं का? असं संजयने धृतराष्ट्राला विचारलं. तर धृतराष्ट्राने काय म्हटलं असेल ते आपण इमॅजिन करू शकतो. परंतु ह्याच्या पलीकडचा जो श्लोक आहे तो आपण पुढच्या वेळेस घेऊ. अशा प्रकारे आपण 2 श्लोक आज बघितले, 10 आणि 11. त्याबद्दल तुम्हाला जर काही चिंतन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर ह्याच्याबद्दल चिंतन स्वतःच करा आपल्या मनामध्ये. आणि पुढच्या वेळेस आपण ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.
हरिः ओम. नमस्कार.